हार्बर रेल्वे मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिराने धावते। पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार दरम्यान 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे। मुसळधार पावसाचा या रेल्वेवरती परिणाम झाला। मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिराने धावते। यामुळे आता या मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरती परिणाम होतोय। पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार दरम्यान 5 ते 10 मिनिटं उशिराने धावते। अयोध्या ट्रस्टची बैठक नियुक्तीबाबत कोणताही मोठा निर्णय नाही। सीईओ निवडणुकीसाठी आणखी एका महिन्याचा वेळ दिलाय। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या या समितीला 1 महिन्याची अतिरिक्त मुदत देण्यात आली। देणग्यांच्या मोजणीतील कथित अनियमिततेवर आता कोणतीही चर्चा मात्र झाली नाही। एक सही पाठिंब्याची मनसेनं आंदोलन केलंय। संदीप देशपांडे यांच्याकडून या संदर्भात एक्स पोस्ट करत माहिती देण्यात आली। त्यामुळे एक सही पाठिंब्याची अशा प्रकारचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन आहे। एक सही पाठिंब्याची सिग्नेचर टू सपोर्ट अशा प्रकारची एक्स वरती पोस्ट मनसे नेते संदीप देशपांडेंनी केले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता शिवाजी पार्क येथे सह्यांची मोहीम घेत आहोत अशा प्रकारचं आवाहन आता संदीप देशपांडेंनी केले। सर्व नागरिकांना आवाहन आहे त्यांनी सह्या मोहिमेत सहभाग व्हावं अशा प्रकारचं आता पोस्ट संदीप देशपांडेंनी केले। एक सही पाठिंब्याची अशी मोहीम आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली। राज्यातील प्रमुख देवस्थानच्या विश्वस्त मंडळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळावे या मागणीची अनुसूचित जाती आयोगाने दखल घेतल्याची माहिती औंढा नागनाथ येथील अॅडव्होकेट स्वप्नील मुळे यांनी दिली आणि त्यांनी केलेल्या निवेदनानंतर हा विषय राज्यस्तरावर चर्चेत आलाय। निवेदनात संविधानातील समानतेच्या अधिकाराचा उल्लेख करत औंढा नागनाथसह परळी वैजनाथ, शिर्डी आणि पंढरपूर सारख्या प्रमुख देवस्थानच्या विश्वस्त मंडळात एससी, एसटी आणि बौद्ध समाजाला न्याय प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली आहे। शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला। पक्ष फोडी झाल्या, त्याचबरोबर उपवर्गीकरणाचं धोरण शासन राबवत आहे। यासाठी विशिष्ट असा कायदा नाही, परंतु शासन सुमोटो या ठिकाणी ऍक्शन घेऊन वेगवेगळी प्रक्रिया राबवून त्या ठिकाणी आपलं धोरण ठरवू शकतं। त्याच प्रकारे या मुद्द्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती, जमाती आणि बौद्ध नागरिकांना राज्यातील सर्व विश्वस्त मंडळामध्ये स्थान मिळणं हे गरजेचं आहे आणि जर शासनाने आमच्या भूमिकेची दखल घेतली नाही तर आगामी काळात आम्ही माननीय उच्च न्यायालयात या आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे म्हणून जनहित याचिका दाखल करणार आहोत। मंडळात अन्य जातींनाही प्राधान्य द्यावं त्या संदर्भातला हा महत्वाचा मुद्दा आहे। एससी, एसटी, बौद्धांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी आहे। मागणीची अनुसूचित जाती आयोगाने दखल घेतल्याची आता माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।